नमस्कार, मी स्वरूपा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ह्या रेसिपीचा इंट्रो काही देणार नाहीये, कारण का तुम्हाला हा ग्लास बघूनच कळलं असेल की ही रेसिपी नेमकी कोणती आहे। फक्त थोडीशी त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे, तर ते आपण जरा बघूया। तर आज आपण बनवते लिंबू सरबत, ते पण एका थोड्या वेगळ्या पद्धतीने। ते त्याच्यामध्ये एक ना वेगळा असा फ्लेवर येणार आहे। त्याच्याकरता इथे मी घेतला आहे लिंबू, साखर, पायनॅपलचे तुकडे घेतलेत। हाच तो फ्लेवर आहे। हा मी तुम्हाला नंतर सांगते हा कसा ऍड करायचा आणि कधी ऍड करायचा। आपलं साधं मीठ, काळं मीठ, पुदिना आणि पाणी, आणि ह्याच्याबरोबर पुढे ना अजून एक ट्विस्ट आहे। ते म्हणजे बाहेर उसाच्या रसाला कसा असा एक फोम येतो छान असा मस्त, तसा सेम असा लिंबू सरबताला घरच्या घरी असा एक छान फोम येणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते तो फोम कसा आणि काय येणार आहे। फक्त तुम्ही रेसिपी स्टेप बाय स्टेप बघत राहा। तर इथे मी घेतले ब्लेंडर, त्याच्यामध्ये मी ऍड करते साखर, त्याच्यानंतर काळं मीठ चवीनुसार, त्याच्यानंतर इथे ऍड करते मी आपलं नेहमीचं मीठ, जे साधं घरातलं मीठ असतं तेच। त्याच्यानंतर इथे ऍड करते पुदिन्याची पानं, आणि त्याचबरोबर जो आपला फ्लेवर आहे ट्विस्ट फ्लेवर, तो म्हणजे अननसाचे तुकडे। हे सर्व आपल्याला एकत्र ब्लेंड करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर लिंबू सरबताचं आपलं महत्त्वाचं जिन्नस म्हणजे लिंबू, ते पण पिळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर पाणी आणि आईस क्यूब, हे सर्व आपण एकत्र व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे जोपर्यंत आपला फोम येत नाही तोपर्यंत। सो फायनली आता आपलं लिंबू सरबत रेडी झालंय, ते पण उसाच्या रसासारखं। तर चला आता आपण ते एका ग्लासमध्ये छान आईस क्यूब टाकून सर्व करून घेऊया। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली, ते पण एका वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या चवीने। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।